स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। हो, आपण पहिल्यांदा सर्वप्रथम आपलं अभिनंदन। मान विधानसभा मतदारसंघातून आपण चौथ्यांदा चौकार मारलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे फलटण विधानसभा मतदारसंघामधून सुद्धा आपल्या विचाराचा आमदार आणि रणजितांच्या विचाराचा आमदार आपण निवडून आणला। तर काय सांगाल आपण याबाबत? मुळातच गेल्या 15 वर्षापासून खटावांच्या जनतेची सेवा केली आणि दुष्काळमुक्तीचा लढा हातामध्ये घेतला आणि तो लढा आता अंतिम टप्प्यामध्ये आहे। प्रचंड विकासाचं काम मतदारसंघामध्ये झालं। जनतेचा विश्वास गेल्या 15 वर्षापासून माझ्यावर आहे आणि तो तसाच वाढत चालला आहे, अजून काही कमी झालेला नाही। लोकांचा विश्वास आहे, म्हणूनच 50,000 मतांनी यावेळी विधानसभेची निवडणूक मला जिंकता आली। आता सगळं श्रेय खास करून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, भारतीय जनता पक्ष आणि माझे सगळेच तालुक्यातले कार्यकर्ते जनता यांचा आहे। मी फक्त त्यांचं माध्यम म्हणून काम करतो आणि काम करत असताना प्रामाणिक भूमिका आपली कामाची असेल तर लोक पाठीशी उभे राहतात। याचं मूर्तिमंत उदाहरण आपण खटावमानच्या जनतेच्या रूपानं बघाल। आज खटावमानच्या जनतेने टाकलेला विश्वास असेल किंबहुना फलटण तालुक्याच्या जनतेनं केलेलं परिवर्तन असेल, हा दोन्ही गोष्टी विचार करायला लावणाऱ्या आहेत। एका बाजूला फलटणचं नेतृत्व गेल्या 15 वर्षापासून मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं असेल की दिवसेंदिवस वैचारिक अधोगती त्यांची झाली। दिवसेंदिवस द्वेषाचं आणि सुडाचं राजकारण त्यांनी केलं। त्याचाच परिणाम म्हणून मागच्या लोकसभेला आपल्या मातीचा सुपुत्र खासदार होतो याचं सुद्धा भान त्यांना राहिलं नाही। त्याचा परिणाम आपण बघितला की जनतेनं यांचं कारनामे ओळखले। या जनतेला नेमकं काय पाहिजे होतं तर या मातीशी इमान राखणारं नेतृत्व पाहिजे होतं। ते नेतृत्व या जनतेला मिळालं नाही, याचं या जनतेला कायम शल्य राहील असं माझं ठाम मत आहे। कारण पहिल्या वेळी आपल्या तालुक्याचं पाणी दुसऱ्या तालुक्याला देणं, मंत्रिपदाच्या साठी या तालुक्याचा स्वाभिमान गहाण ठेवणं, अशा अनेक गोष्टी झालेल्या आपण बघितल्या। पण त्याहीपेक्षा जनतेला न रुचलेलं जे विषय आहे तो या मातीचा खासदार 5 वर्ष चांगलं काम करत असताना फक्त राजकीय द्वेषापोटी आणि आघाडीसोबत राहून या खासदाराचा पराभव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि जनतेनं त्याचा सूड घेतला म्हणलं तर वावगं होणार नाही। आता सचिन कांबळेंच्यासारखं चांगलं नेतृत्व आदरणीय रणजितदादांनी प्रचंड संघर्ष, मेहनत करून, त्यांच्या सहकार्याने संघर्ष करून या तालुक्यातनं विधानसभेला निवडून दिलेलं आहे, या जनतेनं निवडून दिलेलं आहे। आणि मला अभिमान आहे की एक सहकारी माझ्यासोबत विधानसभेमध्ये फलटण तालुक्यातनं येतो, याचाही मला मनापासूनचा अभिमान आहे। आणि खात्रीनं सांगेन की 20 वर्ष मंत्रिपद असताना, त्या खात्याचं मंत्रिपद असताना जे फलटण भाग अजूनही दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो, त्या दुष्काळी भागाला न्याय मिळेल, फलटणच्या विकासाला चालना मिळेल आणि जे स्वप्न आदरणीय रणजितदादांनी विकासाचं बघितलं होतं ते स्वप्न आता सचिन कांबळेंच्या रूपानं पुढे जाईल असा विश्वास या निमित्तानं मला आहे। म्हणून मी फलटणच्या जनतेला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन। रणजितदादांचं मनापासून अभिनंदन करेन, सचिन पाटलांचं मी मनापासून अभिनंदन करेन आणि खास करून या फलटण तालुक्यातल्या जनतेचं मी मनापासून त्यांचं कौतुक करेन आणि त्यांना धन्यवाद देईन की आपण आपल्या 25 वर्षाच्या 30 वर्षाच्या अनुभवातनं आता खरं रूप आपल्याला समजलं आणि आपण जे परिवर्तन केलं आहे ते परिवर्तन वाया जाणार नाही। हे परिवर्तन फलटणच्या विकासाचं काम करेल हा विश्वास या निमित्तानं मी आपल्या माध्यमातून जनतेला देईन। दादा, लोकसभेला सुद्धा फलटणची जनता ही रणजितदादांसोबत राहिलेली, फलटणमधून चांगलं मताधिक्य मिळालेलं, त्यानंतर विधानसभेला सुद्धा राहिली। तर रणजितदादांना पुन्हा संसदेमध्ये किंवा विधिमंडळ क्षेत्रामध्ये जाण्याबाबत आपली भूमिका काय आहे? आपण पक्षाकडे त्याबाबत पाठपुरावा करणार का? मुळातच रणजितदादा असेल किंवा जयकुमार गोरे असेल, एका नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि आम्ही लढणारे नेते आहोत, रडणारे नाही। संघर्ष करून मिळवणारे आम्ही नेते आहोत। पक्ष पार्टी नक्की विचार करेल आणि आम्ही दोघं एकमेकासोबत असतो, त्यामुळं वेगळी भूमिका आमची कधी नसते। त्यामुळं आज माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये दादांचा असलेला सहभाग असेल, दादांच्या सोबत असलेली माझी भूमिका असेल, दोघं आम्ही मिळून काम करत असतो। त्यामुळे माझ्या मित्राला चांगली संधी मिळावी हे माझं कायमचंच माझी भावना राहील, माझी मनापासूनची इच्छाही राहील। परंतु मी पुन्हा एकदा माड्याचा खासदार झालेला माझ्या मित्राला बघणं हे माझं भविष्यातलं उद्दिष्ट आहे। जसं फलटणमध्ये आमदार निवडून आणणं
हे दादाचं माझं उद्दिष्ट असलं, या जनतेचं जरी ध्येय असलं, तर पुन्हा एकदा माझ्या मित्राला मला या माढ्याचा खासदार झालेला बघायचं आहे. ते स्वप्न घेऊन आम्ही पुढे चाललो. दादा, कुर्कीमध्ये आपण कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आणि पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल फ्लेक्स लागले, त्याबाबत आपण काय बोलाल? नाही, मुळातच कार्यकर्त्याच्या भावना कार्यकर्ता व्यक्त करत असतो, पण मी मनापासून नम्रपणे सांगेन की भारतीय जनता पक्षाची सत्ता, महायुतीची सत्ता येणं सगळ्यात महत्त्वाचं होतं. ती सत्ता आली. त्याही सोबत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होणं हे माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं होतं. मला वाटते मंत्रिपद असेल किंवा नसेल, पेक्षाही महत्त्वाचं काय असेल तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी गेल्या 7-8 वर्षापासून केलेला संघर्ष, 5 वर्षामध्ये सत्तेत येऊनही अनेकदा त्यागाची घेतलेली भूमिका, आणि त्या भूमिकेतनं आपण बघितलं असेल की या महाराष्ट्रातल्या जनतेची भावना होती की आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री व्हावं, आणि ते काम जनतेनं पूर्ण केलं. याचा मला मनापासून आनंद आहे. आणि जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होतात तेव्हा माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते मुख्यमंत्री म्हणूनच काम करतात. आपण 2024 मध्ये फलटण मतदारसंघाचा आमदार माझ्यासोबत घेऊन जाणारच, फार आत्मविश्वासाने बोलला होता मागे, त्यामुळे आपण ते घेऊन गेला. तर आता फलटण तालुक्याच्या आमदारांना काय तुम्ही सांगाल की फलटण तालुक्याच्या फलटण तालुक्याच्या विकासाची भूमिका आदरणीय रणजितदादांनी खूप दिवसापासून घेतली. खास करून खासदार झाल्यापासून त्यांनी भूमिका घेतली होती. त्यांची भूमिका पुढे घेऊन जाणारा त्यांचा शिलेदार आता विधानसभेमध्ये माझ्यासोबत आला, याचा मला मनापासून आनंद आहे. आजही दादांची भूमिका विकासाची आहे. मला सांगायला आनंद होतो की दादा परवाच विधानसभेमध्ये आले आणि परवा मुंबईमध्ये होते. त्यावेळी या माणसानं विजयाचा आनंदोत्सव साजरा न करता माझ्या तालुक्यातल्या विकास कामाच्या संदर्भातली भूमिका मुख्यमंत्र्यांच्या जवळ मांडताना मी बघितलं. मला आनंद आहे की असा एक लढवय्या माझा सहकारी मित्र आज या तालुक्यामध्ये काम करतोय. मी खात्रीनं सांगतो की 25 ते 30 वर्षाचा या तालुक्याचा विकासाचा बॅकलॉग आहे. या तालुक्याचा MIDCचा विषय असेल, निळा देवघरच्या पाण्याचा विषय असेल, या तालुक्यातले बाकीचे विकासाचे प्रश्न असतील, हे आता मार्गी लागतील आणि हा तालुका सन्मानानं, स्वाभिमानानं पुढे जाईल. हे या निमित्तानं मी आपल्याला सांगेन आणि खात्रीनं सांगतो की आता सचिन पाटलांच्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी ते पूर्ण करतील, आणि ती जबाबदारी पूर्ण करत असताना त्यांचा एक सहकारी म्हणून मी 100% त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असेल. आपल्याला या 2 मतदारसंघात समन्वय साधून म्हणजे मान आणि फलटण काही विकास काम आपल्यातले अपेक्षित आहे? नाही, नक्की विकास कामाच्या बाबतीत मी सांगितलं की आम्ही मान तालुका आता दुष्काळमुक्तीकडे चाललाय. फलटण तालुक्यानंही दुष्काळमुक्त व्हावा हे आमचं पहिलं संकल्प आहे. मान तालुक्यात एक मोठी MIDC उभी राहते. दिल्ली बेंगलोर कॉरिडॉरमध्ये एक मोठी MIDC उभी राहते मसवडला. त्यासोबत आमची नाईकबोमवाडीची MIDC ते स्वप्न आदरणीय रणजितदादांनी बघितलं आहे. ते MIDC पूर्णत्वाला जाणं, मानची MIDC तयार पुढं जाणं, त्याहीसोबत या तालुक्यामध्ये शैक्षणिक क्रांतीचा विषय असेल, या तालुक्यातल्या बाकीच्या विकासाच्या प्रश्नासंदर्भातली भूमिका असेल, या सगळ्या भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायचे आणि हा तालुका विकासाची स्पर्धा करणारा तालुका झाला पाहिजे, ना की कुणाच्या तरी तळी उचलणारा, कुणाच्या तरी मंत्रिपदासाठी स्वाभिमान घाण ठेवणारा तालुका न होता विकासाची भूमिका पुढे घेऊन जाणारा हा तालुका झाला पाहिजे. ही भूमिका आमची आहे आणि खात्रीने सांगतो की आता या तालुक्यावरचं संकट संपलेलं आहे. या तालुक्यावरचं जी दुष्ट प्रवृत्ती या तालुक्यामध्ये द्वेष पसरवणारी प्रवृत्ती काम करत होती, त्या प्रवृत्तीला या तालुक्यानं धडा शिकवलेला आहे. आणि जो तालुका बघितला असेल की ज्यांनी माझ्या पराभवाचे डावपेच आखलेले होते ते स्वतःचा मतदारसंघ वाचवू शकले नाहीत. माझा तर आजपर्यंत जेव्हा जेव्हा माझ्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली तेव्हा तेव्हा त्यांना माती खायला लागलेली आहे. आजपर्यंत कधीही जयकुमार गोरेवर केलेली एकही चाल कधी यशस्वी झालेली नाही. माझं ठीक आहे, माझं नुकसान झालं असेल, मला त्रास झाला असेल, पण शेवटी विजय सत्याचा झाला. त्या पद्धतीनं आजही आपण बघाल, जेव्हा स्वतःचा मतदारसंघ अबाधित न ठेवता जेव्हा माझ्या पराभवाचे आडाखे इथं बसून जे लोक रचत होती ते माझा तर पराभव करूच शकले नाही, पण स्वतःचा पराभव करून त्यांनी घेतला. त्यामुळे नियतीचा नियम आहे, नियतीचा फेरा आहे. त्यामुळं मला सांगायला फलटणकर जनतेला आनंद होतो की एक विकासाचा दृष्टी नसलेलं, एक द्वेषाचं राजकारण करणारं, एक स्वार्थी नेतृत्व या तालुक्यातनं आता आस्ताला चाललंय, याचा मला मनापासून आनंद आहे आणि तालुक्याच्या जनतेलाही फरक कळेल. एक प्रश्न असा होता, आपण एक स्पोर्ट्समॅन आहात कॉलेज जीवनापासून. परवा सचिन तेंडुलकर आपल्या मसोडला येऊन गेले, तर बरेचसे चांगले खेळाडू आपल्या ह्याच्यामध्ये तयार होतात मान तालुक्यात, फलटण तालुक्यात.
तर त्यांच्यासाठी आपला काय पुढे संकल्प असेल शैक्षणिक नाही, आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.